अगर प्रेसिडेंट ब्रिजभूषण जैसे आदमी जैसा ही रहता है, मैं अपनी कुश्ती को त्यागती हूँ और मैं आज के बाद कभी भी आपको वहाँ नहीं दिखूंगा। वो संदेश लेना हो वो संदेश ले, दबदबा था दबदबा रहेगा। आम्ही जेव्हा महाविद्यालयीन काळात वेगवेगळ्या ठिकाणी भाषणांना जायचो त्यावेळी इतर लोकांची भाषणं सुद्धा ऐकायचो। एका गाजलेल्या विद्यार्थी संघटनेच्या वक्त्यांकडून वारंवार एक वाक्य वापरलं जायचं, इस देश को सबसे बड़ा खतरा दुर्जनों के दुष्कृत्य से नहीं होता है, इस देश को सबसे बड़ा खतरा होता है सज्जनों की निष्क्रियता से। अर्थात हे वाक्य तुम्हाला आज इथे सांगण्याची गरज का वाटते लक्षात घ्या। आज मी ज्या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे तो विषय खरं तर खूप सेन्सिटिव्ह आहे। ज्यांच्या ज्यांच्या घरात मुली आहेत अशांच्या सगळ्यांच्या काळजाला भिडणारा विषय आहे। हा विषय म्हणजे काल साक्षी मलिकने, हो तीच साक्षी मलिक जिने ऑलिम्पिकमध्ये या देशासाठी मेडल मिळवून आपल्या सगळ्यांच्या माना उंचावल्या होत्या। आठवत असेल तुम्हाला तो क्षण ज्यावेळेला टेलिव्हिजनवरती तुम्ही तिने मेडल जिंकतानाचा क्षण बघितला होता आणि तुम्ही म्हणले होते वाह शाबाश बेटी। त्यानंतर काही दिवसात दंगल चित्रपट आला आणि आपल्याला आनंदाच्या उकळ्या फुटल्या। आपल्या लेकींसाठी बाप कसा झुंजतो आणि बाप किती कष्ट करतो आणि शेवटी बापाची स्वप्न लेकीच्या डोळ्यात बघितल्यानंतर ती पूर्ण झाल्यानंतर बापाला किती आनंद होतो हे सगळं आपण पॉपकॉर्न खात खात बघितलं सुद्धा। अरे पण कालची घटना आपण ज्या डोळ्यांनी बघितली त्या डोळ्यांना आपण आरशात कसं बघणार आहोत हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा की नाहीये। ब्रिजभूषण सिंग नावाचे खूप मोठे नेते आहेत, ते कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष होते। आता नवनिर्वाचित अध्यक्ष आलेत त्यांच्या जागेवरती संजय सिंह नावाचे। अर्थात हे सगळं तुम्हाला सांगण्याची गरज अशी की साक्षीने जेव्हा काल भर पत्रकार परिषदेत स्वतःचे कुस्तीचे बूट टेबलवरती ठेवले आणि सांगितलं की यानंतर मला कुस्ती खेळण्याची इच्छा नाही, मी कुस्ती खेळणार नाही, त्यावेळी तिच्या डोळ्यातले अश्रू निश्चितच डुप्लिकेट नव्हते। हो डुप्लिकेट यासाठी की अनेक नेते आपल्या भाषणांमध्ये डोळे पाणावून बळजबरीने डोळे पुसत काहींच्या आठवणी जागवत असे आपल्याला नेहमी दिसत असतात, पण एका सच्चा खेळाडूच्या डोळ्यातले अश्रू आपल्याला जर ओळखता आले नाही तर आपल्यासारखे कपाळकरंटे आपणच। साक्षी मलिकने जेव्हा टेबलावरती ते बूट ठेवले तेव्हा समोर उपस्थित असलेल्या पत्रकारांमधून सुद्धा हळहळीचे आवाज तुम्हाला स्पष्टपणे त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतात। अगर प्रेसिडेंट ब्रिजभूषण जैसे आदमी जैसा ही रहता है, मैं अपनी कुश्ती को त्यागती हूँ और मैं आज के बाद कभी भी आपको वहाँ नहीं दिखूंगा। तो बस सभी देशवासियों को धन्यवाद जिन्होंने आज तक इतना मेरा सपोर्ट किया और मुझे इस मुकाम तक पहुंचाया। अहो साक्षी मलिकच्या लहानपणी जेव्हा तिच्या आईवडिलांनी ठरवलं असेल की आता या मुलीला देशाच्या सेवेसाठी आणि खेळासाठी समर्पित करायचं, त्यावेळेला साक्षी मलिकच्या डोळ्यात किती स्वप्न असतील आणि त्या सगळ्या मेहनतीनंतर तिने ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले मेडलसुद्धा तिच्या आईवडिलांना किती आनंद देऊन गेला असेल। हा प्रश्न फक्त तिच्या आईवडिलांपुरताच मर्यादित नाही तर देशातल्या अनेक मुलींसाठी सुद्धा ती एक प्रेरणा होती, कारण तिने ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलं होतं। आम्ही आमच्या मुलींना काय शिकवणार आहोत की ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवल्यानंतर बाळा तुला तुझ्या हक्काची लढाई लढताना स्वतःचे अश्रू देत स्वतःचा खेळ त्यागावा लागेल असा सुद्धा दिवस या देशामध्ये आपल्याला बघायला मिळेल। शेवटी साक्षी मलिक आणि कुस्ती महासंघातला वाद याच्यामध्ये आपलं पडायचं अजिबात कारण नाही, कारण शेवटी प्रशासकीय बाबी म्हणल्या की तिथे अनेक अडचणी असतात हे आम्ही समजून आहोत। अरे पण त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये लोकांसमोर ब्रिजभूषण सिंग यांचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, जिसको समझना है समझ ले, दबदबा था दबदबा है दबदबा रहेगा। जिसको संदेश लेना हो वो संदेश ले, दबदबा था दबदबा रहेगा। अहो आपण केंद्रीय पातळीवरचे नेते स्वतःला म्हणवतो, पण अशा केंद्रीय पातळीवरच्या म्हणवल्या जाणाऱ्या नेत्यांना आपण काय आदर्श म्हणून समाजासमोर ठेवणार आहोत। हे नेते अशा पद्धतीने जर खेळाडूंना बोलणार असतील, इशारे देणार असतील तर मोठं आश्चर्य या देशात। आणि हो ही बातमी काल प्रसारमाध्यमांमध्ये दाखवली गेली पण ती तुरळकच। अर्थात ही बातमी आम्ही का बोलतोय आणि आम्ही सगळ्यांसमोर का गुत्त घेतल्यासारखं वागतोय असं अजिबात नाही। ही वेळ कदाचित कुणाच्याही मुलीवरती येऊ शकते। अर्थात मी सुद्धा एका मुलीचा बाप म्हणून तुमच्यासमोर इतक्या तळतळीने ही बातमी मांडतोय। अहो या सगळ्या गोष्टी बघताना आपण आपल्या लेकरांना कुठल्या आदर्शाच्या गोष्टी शिकवायच्या हे आपल्याला स्वतःला विचारावं लागेल की नाही। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कुस्ती महासंघावरती ज्यांची निवड झाली असे संजय सिंग हे जेव्हा पत्रकारांसमोर आले ते त्यांच्या गळ्यात हार न घेता आले। विजयाचे सगळे हार ब्रिजभूषण सिंग यांच्या गळ्यात होते आणि ब्रिजभूषण सिंग यांच्या घोषणा जोरजोरात त्यांचे समर्थक देत होते।
आणि इतके सगळे दिवस कुस्ती महासंघाचा वाद आपण सगळ्या देशासमोर बघतोय, त्यानंतर सुद्धा ब्रिजभूषण सिंग यांचं 4 चौघांमधलं असलेलं वाक्य फार महत्त्वाचं आहे की त्यांच्या ताकदीला राष्ट्रीय राजकारणामध्ये कुणीही चॅलेंज करू शकत नाही अशी स्थिती आहे. अहो, राष्ट्रीय राजकारण असो की राज्याचं राजकारण, पण सत्तेच्या हव्यासापोटी आपण कोण मोठे करतोय हा प्रश्न आपल्याला विचारायला नको. साक्षी मलिक हे एक उदाहरण आहे की एक खेळाडू देशासाठी खेळतो आणि नंतर सगळ्यांसमोर सांगतो की नाही, आम्ही एका गोष्टीविरुद्ध आवाज उठवला आणि त्या गोष्टीनंतर आम्हाला आता आमचा खेळ त्यागायची वेळ आली आहे. न्यायालयामध्ये त्यांच्या विरुद्धची लढाई खेळाडू लढतीलच आणि त्या लढाईचं पुढे काय होईल हे सगळे आपण बघणारच आहोत. परंतु एखाद्या खेळाडूने भावनाविवश होऊन आपल्या भावना पत्रकारांसमोर जेव्हा व्यक्त केलेल्या असतात तेव्हा त्यांना धमकी द्यायची नसते, हा साधा नियम हल्लीच्या राजकारण्यांना कळत नाही. अहो, दरवेळेला आम्ही राजकारण्यांच्या नावाने घसे फोडायचे आणि दरवेळेला राजकारणी लोकांनी एकदम बोटचेपेपणाची भूमिका स्वीकारून जगासमोर अगदी हसत मुखाने यायचं आणि साहब आपको नहीं समझेगा, ये अलग लेवल का खेल होता है. आखिर किस लेवल का खेल होता है ये पूछना भी तो हमारा हक है. आणि हाच हक्क घेऊन आजचा हा विषय तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. साक्षी मलिक पुढे खेळेल की नाही, कुस्तीचं पुढे काय होईल, ऑलिम्पिकच्या संघामध्ये जाणाऱ्या मुलीच्या मनामध्ये कुठली भीती तर नसेल ना, असे एक नव्हे अनेक प्रश्न या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहेत आणि ते प्रश्न आपण स्वतःलाच विचारायचे आहेत. धन्यवाद.